ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद. प्रकरण पहिलं. शिवशक्ती समावेशन. एकमेकात मिसळून आनंद उपभोगणे कसे शक्य आहे? ओव्या आहेत 41 आणि 42. ज्ञानदेवांनी मागच्या ओवीत शिव आणि शक्ती ही दोघे जण कालवूनी दोन्ही भाग जेविते आहाती असं म्हटलं होतं. दोन्ही भाग एकमेकात कालवून ते कसं जेवत आहेत, एकमेकात मिसळून आनंद कसा उपभोगत आहेत, ते आता ज्ञानदेव दृष्टांताने स्पष्ट करत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, जैसे का समीरे सकट गती, का सोनिया सकट कांती, तैसी शिवेसी शक्ती अवघीची. ज्याप्रमाणे वारा आणि गती एकरूप असतात, सोने व त्यांची कांती एकरूप असते, त्याप्रमाणे शिवासह अवघी शक्ती असते. पुढे म्हणतात, का कस्तुरी सकट परिमळू, का उष्मे सकट अनळू, तैसा शक्तीसी केवळू शिवूची जो. आणि कस्तुरी व कस्तुरीचा सुगंध, अग्नी व त्याची उष्णता एकरूप असतात, त्याप्रमाणे शक्तीसह केवळ शिवच असतो. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, वायू आणि गती, सोने आणि कांती, तैसे शिवशक्ती एकरूप. कस्तुरी परिमळ, उष्णता अनळ, तैसीची केवळ देवी देव. शिवशक्ती मिशे एकले स्वरूप, खेळ तसे आपणाशी. व्यक्त व अव्यक्त यांच्यातील गूढ संबंधाचं रहस्य ज्ञानदेव दृष्टांतानं स्पष्ट करतात. ज्ञानदेव शिवशक्तींचे एकरूपत्व सांगताना दृष्टांत देतात की ज्याप्रमाणे वायूची गती वायू बरोबर असते किंवा सोन्याची कांती सोन्याशी एकरूप असते, त्याप्रमाणे शिवाची शक्ती शिवाबरोबर असते. फार काय, सर्व शक्तीच शिवस्वरूप आहे. किंवा कस्तुरी बरोबर कस्तुरीचा सुगंध असतो, अग्नी आपल्या उष्णतेसह असतो, तसा शिव आपल्या शक्तीसह असतो. श्वेताश्वेतर उपनिषदात म्हटले आहे की परास्य शक्तिर्विविधैव श्रूयते. परमात्म्याची श्रेष्ठ असलेली शक्ती अनेक प्रकारची आहे. येथे ही शक्ती वायूमध्ये गती होऊन राहते, तर सोन्यामध्ये कांती होऊन राहते असे म्हटले आहे. ज्ञानदेवांनी शिवशक्तींचे एकरूपत्व स्पष्ट करण्यासाठी शक्तीच्या बाजूने 2 आणि शिवाच्या बाजूने 2 असे 4 दृष्टांत दिलेले आहेत. वायू व त्याची गती. वायू तत्व सर्व आकाशात व्यापून आहे, पण जेव्हा ते गती धारण करते तेव्हा ते आपल्याला वाऱ्याच्या रूपात अनुभवास येते. गती बाजूला करून नुसता वायू अनुभवास येत नाही, दोघे एकरूपच आहेत. सोने आणि त्याची कांती. सोन्यावरील तेज सोन्याशी एकरूपच असते. तेज नसेल तर त्याला सोने म्हणता येणार नाही व ते तेज सोन्यापासून वेगळेही करता येत नाही. या दृष्टांतात समीर म्हणजे वायू हा अदृश्य तरल पण गतिमान आहे, तर सोने हे दृश्य स्थिर पण कांतिमान आहे. गती वायूसह असते. गती म्हणजे वायूची प्रकट झालेली शक्ती, अथवा कांती सोन्यासह असते, म्हणजे कांती रूपाने सोन्याची शक्तीच प्रकट होते. गती आणि कांती प्रकट झाल्या नसत्या तर वायू व सोने यांचे अस्तित्व कळलेच नसते. या उभयतातील सहितत्व हे परस्परात समाविष्ट होऊनच एकजीव झालेले असते, अभेदात्मक असते. त्याप्रमाणेच वैश्विक शक्ती शिवासह असते. ती दोघे एकमेकांना सोडून एकमेकांशिवाय राहूच शकत नाहीत. ती प्रकट झाली तर शिवाचे अस्तित्व कळते, म्हणजे शक्तीच्या रूपाने शिवच प्रकट होतो. शिवाशिवाय शक्तीला स्वतंत्र अस्तित्व नाही. भासली तर ती शक्ती, न भासता राहिली तर तीच शिव. हे 2 दृष्टांत त्यांनी शक्ती शिवासह कशी असते त्यासाठी दिलेले आहेत. आता शक्तीसह शिव कसा असतो ते सांगताना ते आणखी 2 दृष्टांत प्रस्तुत करतात. कस्तुरी सह सुगंध असतो. कस्तुरी आणि सुगंध हे एकरूपच असतात. परिमळ हा कस्तुरी सकटच असला तरी कस्तुरी या वस्तूची लांबी, रुंदी व उंची अशी जी दैशिक मर्यादा आहे ती उल्लंघून कस्तुरीचा सुगंध दूरवर पसरतो. दैशिक मर्यादा ओलांडली असली तरी सुगंधाचे कस्तुरीशी असलेले सहितत्व सुटत नाही. किंवा अग्नीची उष्णता व अग्नी एकरूपच असतात. सुगंधाला कस्तुरीपासून किंवा उष्णतेला अग्नीपासून वेगळे करता येत नाही. अग्नीकडे उष्णता नसेल तर त्याला अग्नी म्हणताच येणार नाही. तसेच शक्तीसह केवळ शिवच असतो. कस्तुरीप्रमाणेच अग्निसुद्धा स्थानबद्ध असला
तरी त्याचा उष्मा भोवती प्रसारित होतो. उष्णता जरी सभोवती पसरलेली असली तरी अग्नी व उष्णता यांचे साहितत्व हे अभेदात्मकच असते. एकूण शिवातून शक्ती वजा केली तर तो शिव राहणार नाही, किंवा शक्तीतून शिव वजा केला तर ती शक्ती राहणार नाही. शिवशक्ती एकरूपच असतात. श्री रामचंद्र डोंगरे म्हणतात की येथे ज्ञानदेवाने प्रवृत्ती व निवृत्ती या दोन व्यवहारांचे स्वरूप स्पष्ट केलं आहे. प्रवृत्तीमध्ये जे शरीर तोच मी असा प्रत्यय येत असतो. प्रत्येक शरीरागणिक तो मी भिन्न असतो आणि शिवाच्या अनेकत्वाचा प्रत्यय प्रवृत्तीमध्ये येतो. त्यासाठी त्यांनी वाऱ्याचा व सोन्याचा दृष्टांत दिला आहे. वारा आणि गती एकरूप असली तरी व्यवहारात गतीचा प्रत्यय येतो, म्हणजेच प्रवृत्तीमध्ये शक्तीचा प्रत्यय येतो. किंवा सोने आणि कांती एकरूप असली तरी तेथे कांतीचे प्राधान्य असते. त्याप्रमाणे अंगीभूत शिव व अंगरूपा शक्ती हे दोन्ही भाव शक्तीच मिळवते. निवृत्तीमध्ये अनेक शरीरात एकाच शिवाचा प्रत्यय येतो. कस्तुरी नावाचे द्रव्य व त्यात असणारा सुगंध हा गुण, या दोघात सुगंधाचं प्राधान्य असतं. तो सुगंधच कस्तुरी म्हणवतो. सुगंधालाच लोक कस्तुरी मानतात. आणि अग्नी व त्याची उष्णता या दोन पदार्थात अग्नीचे प्राधान्य असते, त्यामुळे लोक उष्णतेलाच अग्नी म्हणतात. वारा व गती आणि सोने व कांती, येथे गतीचा व कांतीचा प्रत्यय येतो, म्हणजे शिवासकट शक्तीचा प्रत्यय येतो. तर कस्तुरी व सुगंध आणि उष्णता व अग्नी येथे सुगंध आणि अग्नीचा प्रत्यय येतो, म्हणजे शक्तीसह शिवाचा प्रत्यय येतो. अशा प्रकारे शक्तीचे कार्यभूत स्थावर जंगम पदार्थ शिवरूप मानले जातात. शिवासह शक्ती एक असते व शक्तीसह शिव केवल स्वरूप असतो. थोडक्यात शिवाशिवाय शक्तीला अस्तित्व नाही व शक्तीशिवाय शिवाला अस्तित्व नाही. त्यांच्यात भेद भासतो, तो केवळ नाममात्र आहे. पुढे ज्ञानदेवाने परमात्म तत्वावर असणारे हे देवोदेवी कसे आभासात्मक आहेत ते स्पष्ट केले आहे. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.